नाळ कापला आणि मग मात्र हा वरडायला लागला. देवा देवा आईच्या पोटात म्हणणारा लगेच वरडायला लागला, कवा 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 कवा. आणि मग संतांनी सांगितलं, अरे बाळा विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. अरे वचन दिलेलं विसरला तू आणि बाहेर आल्यानंतर कवा कवा रडायला लागला. आणि मग संतांनी सांगितलं, अरे बाबा रे, जिथं तुटलं तिथं जोडायचा प्रयत्न करा. तुटलं कुठं? देवाचं म्हणजे आईचं ना आपलं नातं तुटलं कुठं? हे भावनिक नातं झालं. पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आईने आपल्याला जन्माला घातलं त्यावेळेला ती देवच आहे ना. याच्याही पुढे जाऊन सांगेल मी. ग्रंथ, वेद, शास्त्र, पुराण सगळ्यांनी मान्यता दिली. नव्या नव्या संतांनी मान्यता दिली. तुम्हा सर्वांना माहिती आहे, पहिला श्लोक आहे मातृदेव, 2 नंबरला पितृदेव, 3 नंबरला आचार्य देव. आईला देव मानलं, बापाला देव मानलं, संतांना देव मानलं. कारण संततीची देव, देवतेची संत वेगळेच नाही महाराज, हे सारखेच आहेत. हे 3 जण एका कॅटेगरीमध्ये आहेत, आई, वडील आणि संत. आणि मग एकाने देवालाच विचारलं, म्हणले देवा तुम्ही 1 नंबर आईला दिला, 2 नंबर पित्याला दिला, 3 नंबर संतांना दिला, आणि तुमचा नंबर कितवा? हो, देवालाच विचारलं. म्हणले देवा तुमचा नंबर कितवा? म्हणले माझा नंबर सांगा तो. तुला आई, वडील, संत, समाज जर कळाला तर मी कळेल. काय म्हणतात देव? हे पहिले कळावेत. कोण? आई, वडील, संत, महात्मे पहिले कळावेत आणि मग देव. देव काय असं येडा नाही. अहो मनी नाही भाव, देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा आशाने पावायचा नाही रे, देव का बाजारचा भाजीपाला आहे का तो? आमची आई जर बाजारात गेली तर 4 वेळा मेथीची गड्डी आली होती, शिळी एका ताजी. इथं देव घ्यायचा आहे, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. तुकोबरायांनी सांगावं देवकरांना, अरे बाबांनो देव घ्या, देव घ्या, देव घ्या. लोक म्हणली तुकोबराय तुझा देव लागत नाही, देव न लगे, देव न लगे. आजही तेच झाले, आजही महाराज तेच झाले. आम्ही म्हणलं ना रिटायर झालात, थोडं इकडं वळा, इकडं पुढं, इकडं वळा म्हणलं की ते दुसरीकडेच वळायचं. जरा इकडं वळा, आमच्याकडे वळा थोडं. ते म्हणतात महाराज तसं काय नाही. अहो आमची ती शौचारीच महाराज मंडळी अध्यक्ष आम्हाला कधी कधी प्रश्न सांगतात, कधी कधी असे विचारतात. म्हणजे महाराज आता काही काही गोष्टी अशा आहेत की आम्हाला न पचण्यासारखे आहेत, तरी सुद्धा ते पचून घ्यायचं का ताकद त्या महाराजांकडे असावी लागते. म्हणतात महाराज तुम्ही सांगताय तसं काय, तुम्ही सांगताय तसं काय नसते. म्हणलं का बरं? म्हणलं काय नाही. अहो जन्माला आलं, खायचं प्यायचं लिहायचं नेसायचं, मिळालं म्हणजे शब्द कसे आहेत माहिती का? खायचं प्यायचं लिहायचं नेसायचं, मिळालं म्हणजे. आता पुढे जाऊन सांगेन तुम्हाला मिळालं म्हणजे गेलं का तिथंच राहिलं. महाराज सांगायचं तात्पर्य आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला आईचं महात्म्य या ठिकाणी सांगितलं जातं, मग आता तुम्हाला सांगितलं की जिथं तुटलं तिथं जोडा. हे सांगणं लोकांना पटलंच नाही. वाज हे सांगितलं ना का लोक हसत येतात आम्हाला. काय झालं? म्हणून संतांनी इथं प्रमाण दिली. संतांचे अवतार कशासाठी? सेना महाराज अवतारला कशाला आले? तुकोबाराय कशाला आले? ज्ञानोबाराय कशाला आले? सावता महाराज कशाला आले? कशाला आली मंडळी? अव बुडते हे जना न देखवे डोळा, बुडते हे जना न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून
बुडणारं जग बाहेर काढण्यासाठी संतांचे अवतार आहेत. कशाचे? आणि विशेष करून पुणे जिल्ह्याचं भाग्य आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जसं उत्तर भारतामध्ये देवभूमी म्हटलं जातं. उत्तर भारतामध्ये गेले ना सचिन भाऊ, बोर्ड लावलेले आहेत, आपका देवभूमी सहर्ष स्वागत करते है. तसं आता पाट्या लावा इथं महाराष्ट्रामध्ये, आपका ही महाराष्ट्र में संत भूमी आपका हार्दिक स्वागत है. का नको? संत भूमी. माऊली ज्ञानोबराय इथं आले, जगद्गुरु तुकोबाराय आले. अहो 2 जिल्हे या महाराष्ट्रामध्ये असे पावन आहेत. 2 जिल्हे, एक आहे नगर जिल्हा आणि दुसरा आहे पुणे जिल्हा. कधी कळायचं लोकांना? आम्ही तळमळीने सांगत असतो महाराज की ह्या 2 जिल्ह्यामध्ये मग काय यायची गरज होती यांना? इथं तुकोबारांची भाषाचे, आम्ही नाही आदिमतीचे. तुकोबारा म्हणतात आम्ही नाही आदिमतीचे, आम्ही देवाच्याही आधीचे. मग मला सांगा, देवाच्या आधीचं कोण कोण आहे सांगू का? देवाच्या आधी आई, देवाच्या आधी बाप आणि देवाच्या आधी संत. देवाच्या आधी आई बर का, कारण देवाला अवताराला यायचे नाही इथं मृत्यू लोकांमध्ये, तरी आई बापाचाच आधार घ्यावा लागला. जरा थोडं पाठीमागे जा, महाभारत रामायणाच्या मागे जा थोडं. गेल्यानंतर श्रावण बाळ, त्याची आई वडील, काय दोष होता? श्रावण बाळाच्या आईचा, बापाचा आणि श्रावणाचा काय दोष होता? देवा तुला रावणाचा वध करायचा आहे, रावणाला तुला मारायचंय, आणि मग ह्या तिघांचा बळी द्यायची काय कारण नाही? म्हणजे आधार, प्रत्येक युगामध्ये आधार घेतला आई वडिलांचा देवानी. त्रेतायुगात तेच झालं, द्वापार युगात ते, आणि कलियुगातही तेच झालं. जवळ आई वडिलांचा आधार देव घेत नाही तोपर्यंत देवालाही अवतार घ्यावा येता येत नाही. द्वापार युगामध्ये वसुदेव देवकी, काय दोष? काही नाही. राजाची होती, राजकन्या होती, राजपुत्र होता, तरी सुद्धा बंदीखानेत. आता त्याच्याही पुढे जाऊन त्रेतायुगात श्रावण बाळ सांगितला, द्वापार युगात वसुदेव देवकी सांगितली, आणि कलियुगात कोणी? कलियुगात कोणाचे बळी दिले? कोणते आई वडील गेले? अहो महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबर आहे, साधन आहे महाराज, महाविष्णूचा अवतार आहे. पण आई वडिलांना जावंच लागलं. त्या आई वडिलांना काय दोष होता? देवा अहो तुम्ही 4ही भावंड, ब्रह्मदेव सोपान झाला, आदिमाई शक्ती मुक्ता झाली, सदाशिवाचा अवतार माझा निवृत्ती दातार आहे, महाविष्णूचा अवतार माझा माऊली ज्ञानोबर आहे, आणि मग तुम्ही देवाचे अवतार असून आई वडिलांना प्रायश्चित्त करावं लागलं. देवा म्हणजे देवालाही आई वडिलांचा आधार घ्यावा लागला, प्रत्येक युगामध्ये आहे. आणि मग इथं आई वडिलांची ख्याती सांगताना आम्ही सांगत असतो की आई वडील किती थोर तर देवापेक्षाही थोर. किती थोर तर देवापेक्षाही थोर. आणि म्हणून देवानी कॅटेगरीमध्ये बसवताना सांगितलं की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, तिघांच्याही पुढची मंडळी ती महाराज. आणि म्हणून इथं जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, आली या संसारा उठावेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. काय करा? देवाला शरण जा. आणि मग एकाने चरण म्हणले, देवाला शरण गेल्यानंतर काय होतं? म्हणले काय नाही होत, याची पिची प्रमाण सांगितली. जे जे देवाला शरण गेले ते काका देवाने त्यांचं काम केलं. नवे नवे मागे पुढे उभा राहे संभाळित, आली आघात निवारावे. माग पुढे उभा राहतो देव, राहतो का नाही? अहो त्यांचं तर राहिलंच राहील, तिच्याबद्दल काही शंका. पण तुमच्याकडे बघतो का नाही देव? माझ्याकडे बघतो बा. माझ्याकडे बघितल्याशिवाय मी इथपर्यंत आलो का म्हणताना? येतानी संघ आलाय माझ्या, जाताना त्यांनी ठरवलं ना न्यायचंय साळवे महाराजांना म्हणताना, तर न्यायचं त्यांनी ठरवलं, तर नाही ठरवलं तर मामा इथंच कार्यक्रम.
हा, ही गॅरंटी ठेवूच नका कोणी. त्याच्या मला त्याला ना का संपलाच कार्यक्रम. मग देव आपलं करीत नाही. अहो आपलंही करतो जसं संतांचं करतो. अहो हा नाम्याची खीर चाखितो, चोखोबाची गुरे राखितो. हा नाम्याची खीर चाखितो, चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा. वेदांनाही कळाला नाही. बरं मी नाही सांगत बरं का, हरिपाठ सगळ्यांचा पाठ आहे. माऊली ज्ञानोबा सांगते, चहुवेद जाण, साही शास्त्री कारण, 18 पुराण अजूनही हरीशी गातात. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अजूनही हरीला गातात. तरी सुद्धा हरी सापडाना. जो त्यांना सापडला नाही तो मात्र माझ्या दरीला पंढरीचा चोर. संतांना सापडला माझ्या जनाबाईनी दरीला पंढरीचा चोर. गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर. हो एकाने सांगितलं जनाबाई धरलंच ना तो, धरलंच ना आता ठेवशील कुठं. अगं तुझी झोपडी ना, तूच लोकांच्या दारात राहती. बरं झोपडीत राहती, ठेवणार कुठं. अगं हा विश्वाचा मालक आहे, विश्वाचा चालक आहे, ठेवणार कुठे याला. आणि मग जनाबाईने सांगितलं महाराज काय शब्द येत होते. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. आत ठेवला देवाला, आणि देवाला ठेवण्याची जागा हीच आहे महाराज, हीच बर का महाराज. देवाला ठेवण्याची ही जागा ही नाही. ही कोणी प्रथा काढली ना डोक्यावर देव घ्यायची, ती प्रथा नाही. इथं ठेवायची, कारण हीच जागा आहे त्याची. आणि मग मात्र साधू संतांनी सांगितलं की ज्या संतांनी तुम्हाला देव आकळला, ज्या संतांची देवाने काम केली, ते संत महात्मे सांगतात की मग आली या संसार उठा वेगवेगळ्या शरण जावं दारा पांडुरंगा. आणि मग एकाने विचारलं म्हणजे महाराज का जायचे शरण, देवाला शरण का जायचं. मग दुसऱ्या चरणात तुकोबरा म्हणतात, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. काय माणसाचं इथं काका, काय लोकांना काही वाटतं काय आपलं इथं. आणि राग मानून घेऊ नका महाराज, मी स्पष्ट वक्ता बोलणार आहे. आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी आहेत, आमचे हरिभक्त परायण बरोबर आहे, काका आहेत, इकडे दरेकर महाराज आहेत. सांगा, मी मामा माफी मागून सांगतो, काय आपलं का माणसं विसरतात. या वेळेला आज 10व्याला फोटो लागला, माफी मागून सांगतोय, आज लागला 13व्याच्या दिवशी आज मोठा एक हार येईल. लेकरं चांगली असली, मुलं बाळ चांगले असते तर ते वर्ष श्राद्ध घालतील, वर्ष श्राद्धाला मोठा हार आणतील. झालं वर्ष श्राद्ध का फोटो कुठं, फोटो कुठं आपला. माझा सांगतोय मी, फोटो कुठं. लय चांगली पोरं असली तर भिताडीला, नसली तर ती कुठं तरी खडबडाट पडणार. अस्तित्व आपलं खरं आहे, येथे मनुष्याचे काहीच नाही आपलं. पण महाराज झाले काय
की आपल्याला निस्ता झालाय अहंकार. मी पाटील बुवा, मी जर नसतो तर काय प्रवचन होतंय म्हणलं, नागद्या निवृत्ती बुवा आणला असता. तू काय प्रवचन करतो? मी, माझं आणि माझ्यामुळं, आणि याच्यामुळं अहंकार खऱ्या स्वरूपाची ओळख राहिलीच नाही. आहे मी कोण करावा विचारच नाही केला माऊली. आपण मी ना ही लोकांना सांगत आपण स्वतः महाराज विचारच केला नाही अजून की मी कोण आहे. अरे तुम्ही मी वासुदेव तत्वता, देवाचे अंश. भगवद्गीतेतला श्लोक आहे, मम वंशे जीव लोके. जर देव जर असे अर्जुनाला म्हणतात की माझे वंशीच येते सगळे, मग आपण आपली ओळख करून घेतली का? नाही. मग हे काळाच आहे, धन कुबेराचे. इथं कोणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे याच्यावर. येतानी दोघं संघ झाले माझ्या म्हणतो. देवही आला काका आणि काळही आला. काळ बरोबर आला. काळ जरा लांब आहे बरं का. काळ पाठीमागे उभा माझ्या दिसतोय का नाही मला नाही माहिती. तुमच्या पाठीमागचा काळ मला दिसतोय. माझ्या पाठीमाग आता काळ आहे काका. पाठीमाग काळ आहे आणि आतमध्ये तैसा हृदयामध्ये मी. आता याच्यात काय आहे? देव आहे. कारण हा देह साधा नाही. अहो देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर. इथं माझ्यामध्ये आता तो आहे. कोणाच्या चालले? कोणाच्या सत्तेने बोलतोय मी? कोणाच्या सत्तेने तुम्ही बसलात? कोणाच्या सत्तेने ऐकतात? कोणाच्या? मोदी साहेबांच्या, पवार साहेब. कोणाच्या सत्तेने बसलात तुम्ही? मी बोलतोय कोणाच्या सत्तेने? अहो चाले हे शरीर कोणाची असत्ते, चाले हे शरीर कोणाची असत्ते. कोण बोलवितो हरी विना, हरी विना कोण बोलवितो हरी विना. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकवू नये. देखवी ऐकवी एवढी सत्ता आहे त्याची. त्या सत्तेलाच नेमकं विसरलो. म्हणून देह काळाच आहे, धन कुबेराचं आहे. इथं मनुष्याचं काहीच नाही. मग काहीच नाही ना तरी माझं 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 म्हणत राहतो महाराज. आणि कधी इथं येतो कळतही नाही. माझं माझं करता करता इथपर्यंत येतो कळतही नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देता देवविता, नेता नेवविता. इथे याची सत्ता काय? काय तुमची माझी सत्ता आहे? दिलं कोणी? देह कोणी दिला? बाई गेली. कुठून आली होती? नंदाबाई गेली. कुठून आली होती? देवाघरून. गेली कुठं? अहो येण्याचं जाण्याचं ठिकाणी एकच आहे सगळ्यांचं. पार रामकृष्ण महाराज, तुकोबराय, ज्ञानोबराय, चोकोबराय, सावता महाराज, सेना महाराज येताना त्याच मार्गाने आले, जाताना त्याच मार्गाने गेले. सगळ्यांचा येण्याचा मार्ग एकच आहे, जाण्याचा मार्ग एकच आहे. इथं मात्र मार्ग वेगळा नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की नेता नेवविता, देता देवविता, नेता नेवविता. इथे याची सत्ता काय आहे आपली? काय सत्ता आहे आपले? आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालले हे तर तुम्ही सांगता का नाही? मग इथं सत्ता निमित्त आहे. काय केले? ज्याचं होतं त्यांनी, ज्यांनी दिलं, जन्माला घातलं होतं, ज्यांनी देह दिला होता. हे कोणी देह दिला? देवे दिला देह भजन गोमटा. पण तो या झाला फाटा. दिला भजनासाठी. वापरला कुठं? वापरला कुठं? घरकुल मंजूर झालं, 2.5 लाख मिळाले.
पहिला हप्ता मिळाला, दुसरा मिळाला, तिसरा मिळाला. अधिकारी आले, म्हणले बाबा तुम्हाला घरकुल मंजूर झालं होतं. म्हणले हो. म्हणले हप्ता? तर म्हणले तिन्ही हप्ते मिळाले. काय म्हणले? तिन्ही हप्ते मिळाले. आणि म्हणले घर? म्हणले घर अजून बांधायचे. मग तसंच झालंय. देवे दिला ते भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकीचा. बाधा कशाची झालं? मी आणि माझं याच्यातच अडकून पडलो महाराज. माझं 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 करता 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 आणि मग मी चौथ्याच याच्या सांगितलं की बाबांनो फक्त काय केले माहिती का तुम्हाला? मला निमित्ताचा केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. निमित्त केलं, निमित्त आहे महाराज. आता नंदाबाई गेल्या, कोणत्या कारणाने गेल्या, कशा गेल्या, आता ज्याची त्याची तर्क वितर्क. बरं काय, तर्क वितर्क. हे असं नसतं झालं ना तर असं झालं असतं, असं नसतं झालं ना. हे तुमचं माझं तर्क वितर्क आहे. पण शास्त्र प्रमाण असं आहे. माऊली ज्ञानोबा आहे काका 18वा अध्याय सांगते का ललाटीचे लिहिले. काय म्हणते? का ललाटीचे लिहिले ना मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोनीने. का ललाटीचं म्हणजे कपडावरलं जे लिहिलंय ना ते देवालाही पुसता नाही आलं. देवालाही नाही, ते देवालाही पुसता आलं नाही. त्यांनी सांगितलं जे लिहिलंय ना ते साधं लिखाण नाही. दोघं आहे ते बहीण भावंड. परती रावणापर्यंत गेलेली मंडळी ती. ही दोघं बहीण भावंड, ब्रह्मदेव आणि सटवाई. आपण म्हणतोय ना ही सटवाई साधी नाही. हिनी बोलावं आणि यांनी लिहावं. मग ही काय नुसती मनाचं बोलत नाही. ही परत चित्रगुप्ता कोणी यादी आणि ती कोण कोण चित्रगुप्ता कोण नाही तर काय होतं थोडंसं आहे. काय म्हणतात मला कोण बघत आहे? मी एकटाच आहे, मला कोण? अरे नाही 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 नाही. अरे जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि म्हणून तर आगा कर्म जे उरावे तेही सुखदुःखी फळावे आणि भोगावया यावे. एक जसं कर्म असेल तशा पद्धतीने सटवाई चित्रगुप्त तुम्हाला त्या लिखाणाप्रमाणे सटवाई सांगतील ब्रह्मदेवाचं लिखाण. आणि हे लिखाण कोणी टाळू शकत नाही. आणि म्हणून माऊली ज्ञानावर येते का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले. कपाळावरले लिहिलेलं देवालाही नाही पुसता आलं मला. देवालाही सोपं नाही, देवालाही पुसता आलं नाही. ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण हातातलं सुदर्शन चक्र निघून गेलं, कौरवांचा नाश झाला, द्वारका हाताने निघून पाण्यात बुडवली. द्वारकेला गेलात का कोणी? गेला असेल तर पाहिले असेल तुम्ही. द्वारका कुठे येते? पाण्यात आहे. त्या द्वारका पाण्यात निघून बुडवली. स्वतःच्या वंशाचा यादवांचा नाश हाताने केला आणि देव रानावनात हिंडायला लागले. पुढं हो राण्यांमध्ये हिंडायला लागल्यानंतर एक दिवस मावळतीच्या टायमाला भगवंत पिंपळाच्या झाडाला असे पाठवून टाकून बसलेत. कोण? भगवान श्रीकृष्ण. असा काळा धिप्पाड असा पारगी आला. त्याला काय दिसलं नाही? देव दिसले नाही. त्याला फक्त तळावा दिसला. कोणाचा? भगवान. का ललाटीचे लिहिले सांगायचे मला. तळवा दिसला फक्त. तळव्याला बाण मारला. बाण लागल्याबरोबर जोरात ओरडले भगवान श्रीकृष्ण. आणि ओरडल्यानंतर जवळ गेला. तो पारधी जवळ गेला आणि सांगितलं चुकून लागला. म्हणले चुकून नाही लागला. का ललाटीचे लिहिले हे साधं नाही म्हणले. आगा कर्म जे उरावे ह्याच ओळीमध्ये हे बसतंय सगळं. ते म्हणले तुझी चुकी नाही,
म्हणले मग काय नाही, फक्त एक काम करायचंय, हस्तिनापूरला जायचंय, पांडवांना सांगायचंय, सगळ्यांना सांगायचं भगवान श्रीकृष्ण निज धामाला निघाले. पण म्हटले त्याच्या आधी माझं संकटचं निरसन करा. माझ्या हातून बाण लागलाच कसं काय तुम्हाला? म्हणले काय काळजी करू नको आई, हे काय आजच्या कर्माचं फळ नाही, हे काय आजच्या कर्माचं फळ नाही. 7व्या अवतारामध्ये माझ्या हातून तुला म्हणजे माझ्या हातून तुला मृत्यू आला. काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण? त्या पारदेला सांगतात की 7व्या अवतारात माझ्या हातून तू मारला गेला. तू हा आता असेल पारदी, पण त्या काळामध्ये तू वाली होता. कोण? सुग्रीव आणि वाली. माझ्या हातून मग त्यावेळेला मला सांगा, वालीचा आणि रामाचा काही वाद होता का? प्रभू रामचंद्राचा वाद होता का? नाही ना. भगवंतानी झाडामागून बाण मारलं काही नसताना. काय केलं? ते कर्म केलं 7व्या अवतारात, भोगावं लागलं 8व्या अवतारात. आणि मग आम्ही लोकांना सांगत होतो, तुम्हाला मग आपल्याला सहज काका म्हणतात, अरे म्हणले पंढरीची आळंदीची इकडे तिकडे वारी, गळ्यामध्ये माळ, आमकं तमकं, आणि मरण कसं काय झालं? आता मी म्हणलं बाळा, हे मरण काय आजचं नाही, हे मरण आजचं नाही. ते म्हणजे मला सांगायचे काय की ते राहिलेलं आहे ना शिल्लक, त्याने हा मृत्यू आहे. त्या काळामध्ये ते भोगलेलं भोग ते किंवा एका जनार्दनी भोग प्रारंभाचा हरिकृपे त्याचा ना. आता इथून होणारा जो जन्म आहे, त्यांनी जे केलेलं कर्म आहे ना, आषाढी वारी असेल, देवदेव असेल, किंवा आपली दर महिन्याची वारी असेल, आता हे पुढल्या जन्मामध्ये. कारण इथं सांगताना साधू संतांनी उपदेश केलाय, हे एवढं सोपं नाही खरंच भाऊ, एवढं आवडायला सोपं नाही. देव सगळ्यांनाच आवडतो असं नाही. त्याच्यासाठी काका जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही. प्रत्येक जन्मामध्ये. बरं, आल्यानंतरही एवढं सोपं नाही, देव आवडणं एवढं सोपं नाही. अहो इथं काय करावं लागतं ना, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. दास व्हावं लागतं महाराज, कोणाचा तरी संतांचा, देवाचा दास व्हावं लागत. आणि म्हणून जन्मजन्मामध्ये पुण्याचं संचय निर्माण केल्यानंतर देव आवडतो, संत आवडतात, परमार्थ आवडतो महाराज. नाही तर ते सगळ्यांनाच मिळत काय ते सगळं, पण याच्यात चढण्यासाठी जन्मजन्मांतरीच पुण्य आहे. आणि म्हणून इथं तुकोबाराय म्हणतात, देणारा तो आहे, नेणारा इथं आपली काय सत्ता आहे. आणि मग निमित्ताचा धनी केला असे प्राणी. आणि तुका म्हणे माझे माझे म्हणून, माझं माझं म्हणूनच गेला महाराज. जामखेडला कीर्तनाला गेलो होतो, कीर्तन झालं 11 वाजता, 9 ते 11 कीर्तन आहे तिकडं. 11 वाजता कीर्तन झाल्यानंतर सदग्रस्त आले, म्हटले महाराज भोजनाचा बेत आपल्याकडे. म्हणले काय? म्हणजे काय नाही, मासवड्या आमची खायची नाही मजा. माझ्या माऊलीला पीठ नाही मिळालं. जगद्गुरु तुकोबारायांची आमची जिजाबाई आई, आमच्या आई साहेब अन्न करून गेले महाराज. त्यांच्या पहिले पत्नी अन्न करून गेल्या. पण आज आमची नाही मजा आहे महाराज. काय सांगायचे, कोणाच्या जीवावर? हो, पण इथं उलट झाले, ज्याच्या जीवावर उडी त्याच्याच नाकात काढे. हो, ज्याच्या जीवावर उड्या हाणतात त्यांना सांभाळा, त्यांना ओळखा. ओळखीला हरीची हृदय मंदिरी, त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार. जन्म मरणाचा व्यापार टाळण्यासाठी परमार्थ आहे. थोडासाहेब निस्तर परमार्थ म्हणजे गाड्या 35 लाखाची 40 लाखाचे बंगले होय, त्याच्यासाठी का परमार्थ आहे? हे परमार्थ म्हणजे मरण सोपं करण्याचं साधन मामा. हीच व्याख्या परमार्थाची. मरण सोपं करण्याचं साधन म्हणजे परमार्थ. शेवटच्या क्षणात असावा, शेवटच्या क्षणी तो असावा. कोण? तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो व्हायला पाहिजे. आणि म्हणून गेलो मस्तपैकी मासवड्याचं जेवण घेऊन गेलं, मस्तपैकी पंखांवरून विशी बंगला, 3 बंगले महाराज त्यांचं. असू दे महाराज, चांगले आम्ही आशीर्वाद देतो, राहू द्या बाबांना.
झोपायला मस्त लोड गादी वगैरे दिली, सगळे झोपायला झाले, स्नान झालं, पहाटे 4 वाजता उठलो. मग ते शॉवरचं पाणी नाही का नवीन आला आता, वरून शॉवरचं पाणी, गरम पाणी, अगदी पाणी, आंघोळ पांघोळ झाली, पूजा अर्चा झाली, सगळे अगदी मस्त अष्टगंध बुक्का वगैरे लावला. आणि तेवढ्यात घराचे हात कप आला, पोहे बी आले. तेवढं खाऊन झाल्यानंतर घराच्या मालकाने सांगितलं, म्हणजे महाराज बाहेर या. मी तर हादरलो, म्हटलं काय भानगड झाली, रात्रीपासून अगदी आधार तिथे चालले, अगदी सत्कार चाललाय. नाही म्हणलं जरा बाहेर या. बरं बंगले कुठं होते माहिती का? वावरात. आता शेतकरी माणसं म्हणले 3 बंगले वावरात. मस्त पैकी महाराजांनी मला बाहेर नेलं बाबा, आणि मोठ्या बांधवणी आल्या. घराच्या पाठीमाग मोठा बांध होता, आणि त्या बांधव नेल्यानंतर मात्र दादांचं काम चालू झालं. म्हणले बोला. म्हणलं महाराज, म्हणलं बोला. त्या लिंबापासून, म्हणलं सावकाश मान मोडल, त्या लिंबापासून तर ह्या येड्या बाबळीपर्यंत पठ्याचं, म्हणला पठ्याचं. ते 3 बंगले, ते 3 मुलं रात्री बघितली. म्हणलं महाराज जरा हात काढा होईतला. इथं काय असं नाही म्हणला. बरं असं नाही म्हणलं, इथंच काय म्हणलं, इथं काय, इथं काय, अहो इथं तर सगळं आहे. आणि इथलं निघून गेलं कन्हाना, का निघून गेला वारा, निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. सचिन भाऊ याच्यातला वारा निघून गेला ना, तर मग तुमचे सारखे कार्यकर्ते पार जाऊन येतात. महाराज गेलेले 8 तास झाले. आता याच एवढंच काम आहे. याच्यावर एवढा देहाच्या बांधणीला पडीचे. माऊली ज्ञानोबा सांगते, देहाच्या भानगडीत पडू नका, पण याच्यामध्ये असणारं जे चैतन्य आहे ना, त्याची ओळख करावं. याच्यासाठी साधूंत आहे. शेना महाराज आले कशासाठी? ते सांगण्यासाठीच आले. सावता महाराज आले कशासाठी? ते सांगण्यासाठी आलो. बाबांनो, हे करा की तुमची आपणच आपल्याला करा सोडवण. तुमची तुम्ही सोडवण करून घ्या. देव लांब नाही, देव दूर नाही. नाहीतर काय झाले माहिती का स्वराज साहेब? कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी. काशीला शोधतो, रामेश्वरला. बाबा तिथं देव नाही असं म्हणतच नाही ना वय काका. तिथं देव नाही का? आहे ना. जसा तिथं आहे ना, तसा इथंही आता देव. इथंही आता इथं सुद्धा देव आहे. पण तो शोधण्याचं सामर्थ्य साधू संतांनी तुमच्या माझ्यामध्ये प्राप्त करून दिलं. त्यांनी तर दगडातला साठवला, दगडातला निर्जीव सगुण साकार करून ठेवला, निर्गुण निराकार असणारा साकार केला. आणि मला मग सांगा, निर्गुण निराकार त्यांना कळाला, आपल्याला सगुण साकारही नाही कळावा. माझ्या ज्ञानोबारायांनी रेड्याच्या देहामध्ये देव पाहिला, त्याच्या पुढे कुत्र्याच्या देहामध्ये नामदेवरायांनी देह पाहिला. अहो, एकनाथ बाबांनी गाढवात देव पाहिला. आणि तुम्ही आम्हाला माणसातही देव दिसना. प्रवचन कीर्तन म्हणजे काय टाइमपास आहे का? काय का दिसू नये? का दिसू नये? मग जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. हा भक्तीवर माझा निश्चित जाणार. अर्जुना, जे जे दिसणार आहे ते माझं स्वरूप आहे, आणि याच्यासाठी तर परमार्थ आहे माझा. आणि म्हणून जगत तुकोबा म्हणतात, देणारा तो आहे, नेणारा तो आहे. आता शेवटी बाई गेली कुठं? मग आधीच मी सांगितलं कुठे गेली माहिती का? माहेरला गेली. माहेरला कुठे गेली? आता जवळजवळ सेवा संपवायची इथं चालू आहे आपण. माहेरला गेली. कुठं? आता 3लाच माहेरी नाही, 3लाच माहेर आहे. आपल्याला माहेर नाही असं नाही महाराज. आपल्याला एक काका माहेर आहे ना. जीवाचं माहेर कुठे? माझे माहेर पंढरी आहे धीवरेच्या तिरी, आहे धीवरेच्या तिरी. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी आहे धीवरेच्या तिरी. एक म्हणले आई बापाचे, बाकीचं नाही कोणी. म्हणले आहे ना पुंडलिकरा हे बंधू, त्याची ख्याती काय सांगो, त्याची ख्याती काय सांगो.
माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी. माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा करीतसे पापभंगा. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी. आणि आता शेवटच्या चरणावर लक्ष द्या सगळ्यांनी. एकदा बाबाचा आपण घ्या. एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण करी माहेराची आठवण. एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण. एकदा तरी माहेरची आठवण करा मला. कोणतं माहेर? ते तर आहेच आहे, पण एकदा मला सगळं सोडून हे घरदार सोडून सगळं सोडून जायचंय. अरे जब बुलावा आएगा हरी का जब बुलावा आएगा हरी का सब कुछ छोड़ के जाना पडेगा. जुनं हिंदी चित्रपटातलं गाणं आहे थोडासा. सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है. वहाँ हाथी है ना घोड़ा है वहाँ पैदल ही जाना है. सजन रे झूठ मत बोलो. बाबांनो, एवढं सगळं सोडून जायचं नाही, याच्यासाठीच प्रवचन कीर्तन आहे. जशी आमची ही बहीण गेली तशी आपल्यालाही सगळ्यांना एक दिवस जायचे. आणि त्याचं बोलवणं आल्यानंतर मात्र सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा अनेक भली सोयरी भली भली. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रापाणी वाचून या. तुम्हाला मला सोडवणार कोण असेल तर तो भगवंत आहे महाराज. आणि म्हणून भगवंताला शरण जा. म्हणून आली या संसारा उठावे करा शरण जावं दारा पांडुरंगा. आणि मात्र शेवटच्या चरणात तुकोबराने सांगितलं, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासवे तुटी पाडितोसी. देवासवे तुटी पाडितोसी. देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे काय आहे देह काचे धन कुबेराचे. आणि म्हणून मामा नाशिवंतासाठी नास काही महाराज हे काही लेशियानं नाही. हे काही लेशियानं नाही महाराज. थोडं जरी लागलं ते किती झालेलं असलं तर ते दुखणं नीट बरं होत नाही. एवढं नसते. काका कुत्र मांजर मेलं तर तिसऱ्या दिवसातून फुगत तिसऱ्या दिवशी. पण हे 12 तासाच्या पुढे गेल्या का लगेच फुगायला सुरुवात होती. एवढं नसते. आता मला सांगा, गेल्या 2-4 महिन्यापूर्वी आमचे भारताचे भारतरत्न रतनजी टाटा साहेब गेले. संपत्ती साधी आहे गाव अवाखबार भारत देश खरेदी करण्याची ताकद आहे. पण गेल्यानंतर सोन्याची पिठी नाही ठेवलं. चंदनवाडीची स्मशानभूमी किती मोठा गेला, किती लहान गेला, किती गरीब गेला याला महत्व नाही. सगळ्यांची जागा ही काका आपलं घरात आहे. येणे निश्चितीने पावलो विसावा. हा विसावा आहे आपला. कारण इथून हे सगळ्यात महत्वाचं घर आहे आपलं. ते घर काय नाही. आणि म्हणून जाता जाता 3 गोष्टी सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. ज्याच्यासाठी आपण करतोय ना रात्री दिवस धडपड, मला वाटतं माझ्या अंगावर चांगला कपडा असावा. मला वाटतं चांगला माझा एखादा बंगला असावा.
आणि मला वाटत माझं अख्या गावातल्या पंचकृषीत पुणे जिल्ह्यात नाव असावं. 3 गोष्टीसाठी धडपड चालली महाराज. कोणासाठी? कपडा चांगला असावा, बंगला असावा, गाडी असावा, घर असावा, आणि तिसरी गोष्ट नाव लोक आधी याच्या पाठीत मागले लोक. हे 3 हिच्यात अडकले आहेत. पण महाराज माफी मागून सांगतो, याच्यातला निघून गेला ना का हे 3 गोष्टी पहिले काढून घेतो देव. 3 गोष्टी पहिले काढितो. हा म्हणला ना नावासाठी जगतो, रुबियालवरून फोन येतो, बाबा गेले. कोण? कैलासवासी पहिले नेताना श्री होता. ऍडमिट करताना श्री आणि निघताना काही पहिले नाव काढून घेतलं. दुसरी गोष्ट म्हणले आता 3 मजल्याची बिल्डिंग आहे. म्हणले बाबा दुसऱ्या मजल्यावर राहत होते. एक कार्यकर्ता म्हणला बाबांची खोली नीट करा. अँब्युलन्स निघाली बॉडी घेऊन. मामा तुमच्यासारखे म्हणले बाबा आता बाबाला वर खोली नाही, खाट आणा, खाट आणा आणि तीही दरवाजा समोर नका ठेवू. म्हणले का? पाणी ओलांडायचं नाही. कशाचं? आंघोळ घातलेलं पाणी सुद्धा ओलांडायचं नाही. अरे बाबा पाणी सुद्धा ओलांडायचं नाही तुला, आणि त्याचा 40 एकराचा 7-12, 3 बंगले, 4 गाडे, हे सगळं चालत. आणि हेच चालत नाही, कपडा सुद्धा ठेवू नका. काय महाराज? म्हणून मग असं सांगितलं, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे म्हणून व्यक्त केला. का तळमळीने मला सांगायचे काय आपलं अस्तित्व होतं. आणि मग मात्र या ठिकाणी दुसरं घर काढून घेतलं. तिसरं काय राहिलं होतं? नाव काढून घेतलं, घर काढून घेतलं. आता तिसरं मला वाटायचं इस्त्रीशिवाय कपडाच घालायचा नाही. आताही माझं तसंच आहे. पण महाराज जेव्हा 5.25 मीटर तुमच्या सारख्याने आणलं आणि मग एकाने सांगितलं मग असं करा ना त्याला, टेलरकडे न्या. म्हणले कशाला? खिसोबिसी शिवा त्याला. म्हणले त्याला अहो जेव्हा जन्माला आला तेव्हा आईने बाळाव त्याला खिसा नाही शिवला का? शिवला नाही शिवला. जेव्हा जन्माला आलं तेव्हा आईने बाळाव तर असंच टाकलं. आणि जातानाही समाजाने तो कपडा 5.25 मीटर असाच टाकला. कारण येतानाही खिसा नाही आणि जातानाही खिसा नाही. पण मधी मला चर्चा येतात. म्हणजे हे खटाटोप आहे ना. मग कशासाठी? मग महाराज फक्त याच्यासाठी जगा, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा. कमीत कमी महाराज मी लय तळमळी सांगतो, कमीत कमी लोकांनी 10व्यापर्यंत तरी आपल्या ध्यानात ठेवावं. 10व्यापर्यंत. आता आम्हालाच म्हणावं लागतं कधी कधी, यायचं नाही काही 10व्याला, काय यायचं नाही का? आणि म्हणले कधी गेले रामभाऊ? म्हणले कळायला सुद्धा नाही. म्हणून तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागोय. म्हणून जाता जाता सांगेल बापाने जीवनामध्ये असं जगा जेणेकरून जे का रंजले रांजले त्याची म्हणे जो आपण तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा. देव लांब नाही, देव दूर नाही, आपल्यामध्ये देव आहे. नवे नवे हे जे का रंजले गांजले त्याची म्हणे. हा साधू व्हायला काही नाही, भगवे कपडे नामकन तमकन लागत नाही महाराज. आणि बरं देव पाहायला बी लई गोंगलं खेळायची काय गरजच नाही. माझ्या तुकोबा राहिले लई परमार्थ सोपा करून दिला होतो मला. न लगती सायास जावे मनांतरा सुख येतो घरा नारायण. आज या खऱ्या अर्थानं आमच्या नंदाबाईच्या जाण्यानं निलेश भाऊ आणि आमचे गोकुळ त्यांचा पूर्ण परिवार, क्षीरसागर परिवार, जगताप परिवार, आलेले सर्व काही पाहुणे सगळे सोरे जेवढे मला ओळखणार आहेत, आमची ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आहे, बरीच मंडळी या ठिकाणी, आमचे सुहासभाऊ आहेत, गौरंग सकल काकर काकडे संचालक आहेत, आमचे काका आहेत, त्यानंतर पाटील आहेत, आमची मंडळांची बरीच मंडळी या ठिकाणी आहेत. कारण माहेर आमच्या बाईचं होतं म्हणतं. आणि म्हणून नेहमी आले का असं अबोलपणा नाही कधी. सगळ्या सगळं तो शब्द का होईना बोलणं हा स्वभाव होता. आणि तो स्वभाव आमच्या निलेश भाऊकडे. आईचं कुठं तरी व्रत त्यांनी जपलेलं आहे, आईने दिलेली शिकवण. आणि म्हणून परवा दिवशी सहज महाराज फोन आला. आणि फोन आल्यानंतर निलेश भाऊनी सांगितलं महाराज काय सांगा म्हणजे काय झालं सारखे आहे. वाट होती म्हणजे सोपं नाही. निलेश भाऊसाठी अख्ख्या पूर्ण परिवारासाठी माझ्या नंदाबाईंनी लय केलं महाराज, लय केलं. आणि मग मात्र निलेशने सांगावं
महाराज लय आठवण येते. म्हणलं काय रे बाबा, हे असंच आहे, शेवटपर्यंत आईचं ऋण, बापाचं ऋण, संतांचं ऋण आणि देव ऋण, या 4 ऋणात राहा म्हणजे आयुष्य सुखाने जगाल. आणि म्हणून निलेशला सांगतो मी की बाबा रे, आठवण तुझी मजला येते गाई, आठवण तुझी मजला येते गाई, दिसतेस नेत्रे मला ठाई ठाई, आठवण तुझी मजला येते गाई, दिसतेस नेत्रे मला ठाई ठाई, तुझे जे शिकवले ते आठवे मला ग. आई, तू जे जे शिकवलं ते जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून या ठिकाणी जाता जाता सांगेन बाबांनो, जीवन फार सुंदर आहे, फार सुंदर आहे, थोडासा लय सुंदर आहे, फक्त ते जगता आलं पाहिजे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे या जन्मावर. आणि म्हणून जाता जाता सांगित, जेथे क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या ज्या मार्गात आहात, ज्या ज्या पदावर आहात, त्या पदाच्या पाठीमागं काका माफी मागून सांगतो, आपलं स्वतःचं कर्तृत्व आहे, याच्याबद्दल ते मात्र शंका नाही. आमचे साहेब इथे बसलेले, त्यांचं कर्तृत्व आहे, पण त्यांच्या पाठीमागं मी समक्ष पाहिजे, याच्या पाठीमागं आई वडिलांची पुण्य आहे. आणि म्हणून जाता जाता सांगेन, आई थोर तुझी पुण्याई, आई थोर तुझी पुण्याई, जन्म दिला तू जग दाखविले, कडे खांद्यावर मोठे केले, पानाउरीचा पाजुनी मजला, पानाउरीचा पाजुनी मजला, गायली अंगाई, आई थोर तुझी पुण्याई, आई थोर तुझी पुण्याई. आणि तीच पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. जाता जाता निलेश भाऊ असेल, गोकुळ भाऊ असेल, त्यांचे चुलते मालते सगळे परिवार असेल, जगताप परिवार असेल, क्षीरसागर परिवार असेल, यांना जे दुःख झाले ते दुःख सावरण्याची शक्ती बुद्धी भगवंतांनी द्यावी, अशी ज्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा यांनी, जगद्गुरु तुकोबा यांनी, आमचे असणारे संत श्रीपाद बाबा रामदेवबाबांच्या चरणी अर्पण करतो. आणि झालेली सेवा तुमच्यासारख्या संत सज्जनांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण वेळ घालून देतो. कुंडली कवर द्या पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, थलक 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 थलक, यानंतर मान्यवरांच्या श्रद्धांजली. नंदा रामदास जगताप वय वर्ष 61 यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. त्यांच्या दशक्रियाविधीसाठी खऱ्या अर्थाने आपण सर्वजण जमलेलो आहोत. खरं पाहिलं तर आत्ताच एक KGF म्हणून पिक्चर आला होता, त्यामध्ये हा डायलॉग होता, हीच धरती पर मासे पडकर कोई ताकदवर इंसान नाही. खरं पाहिलं तर या मातेची ताकद काय आहे हे आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं आपण पाहिले असेल. आपल्या 2 मुलांची, एक मधला सगळ्यात लहान मुलगा त्या ठिकाणी आपल्यातून सर्वातून गेला. त्याचप्रमाणे निलेशची सुद्धा त्या ठिकाणी किडनी खराब झाली होती. त्या ठिकाणी अनेक हॉस्पिटलमध्ये निलेशला घेऊन जायचं काम खऱ्या अर्थानं त्याचे वडील असेल, आई असेल, ती गेले. त्या ठिकाणी पैसे नसले तरी आई ह्याच्या पण माग त्याच्या पण माग, मुलाचं कसं आपलं बरं होईल त्या ठिकाणी मातेने कष्ट भरपूर प्रयत्न केला. त्या ठिकाणी किडनी सुद्धा त्या ठिकाणी पुढे भेटत नव्हती, पण त्या ठिकाणी स्वतः आईने निलेशला किडनी देऊन त्या ठिकाणी निलेशला वाचवलं. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र संघटक चेअरमन संदीपराव गायकवाड मलटण यांनी यायचे आणि आपली श्रद्धांजली व्हायचे. शंकरराव सायकर अध्यक्ष आळंदी धर्मशाळा, सचिनराव देवाडे आंबेगाव तालुका अध्यक्ष, शंकररावजी गायकवाड. भेट झाली. महाराजांनी आवर्जून सांगितलं की आपली उद्या सकाळची सेवा ही शिक्रापूर या ठिकाणी जगताप परिवारासाठी आहे. खरोखर
तर ते मेडिकल आहे, जे कोरोनाच्या काळात प्रत्येकाने पाहिले. मी जास्त वेळ घेणार नाही, पण राहुल करपे, रमेश गडदे, कळमकर साहेब जे जे मदत करतात ते करण्यासारखे उदार आहेत, कर्णाची कवच कुंडल देणारे आहेत. पैसा तर देतात, मन देता, हृदय देता आणि प्रेरणा देता. निलेशला भावाप्रमाणे प्रत्येक जण गाडीत नेतो, चौकात त्यांचा मृत्यू यावा हे पण नशिबाचंच योगायोग म्हणावं लागेल. मी जास्त बोलणार नाही. मी माझ्या पिंपळे धुमाळ ग्रामस्थांच्या वतीनं, उपस्थित सर्वांच्या वतीनं मी काय बोललो असेल तर मला माझ्या भाषण स्वातंत्र्याला अखत्यारीत ठेवून मी बोलत आहे. आणि मी माझ्या पिंपळे धुमाळ ग्रामस्थांवतीनं, शिरूर तालुका, पुणे जिल्हा, तमाम महाराष्ट्र, दिल्लीचे माजी मुख्य अरविंद केजरीवाल साहेब आणि थोर समाजसेविका अंजली दमानिया यांना कालच भेटून आलो, त्यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि मी इथं माझ्या श्रद्धांजलीला 11,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. तसेच शिक्रापूर नगरीचे माजी उपसरपंच नवनाथ शेठ सासवडे यांनी सुद्धा 3,000 रुपये या ठिकाणी मदत केलेली आहे. तसेच शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे तसेच कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने 5,000 रुपये या ठिकाणी निलेशला मदत आलेली आहे. तसे माझ्या वतीने सुद्धा या ठिकाणी निलेशला 5,000 रुपये या ठिकाणी डिक्लेअर करतो. लेकोराचे इथं वाही माऊलीची चित्त, ऐशी कळवळ्याची जाती लाभाविने करी प्रीती. प्रेमासाठी प्रसिद्ध होती. आपल्या कुटुंबावर प्रेम करत असताना सर्वांना नवी दिशा देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. गोकुळ असतील, गेलेला त्यांचा एक भाऊ असेल, परंतु निलेशवरती त्यांचं विषय प्रेम होतं. सातत्याने ही दोघं माईलेकर त्या ठिकाणी सातत्याने आपला प्रपंच करत तालुक्यामध्ये अनेक माणसं जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्याची प्रचिती आपण या ठिकाणी पाहतोय. मग मलटणपासून तर पार शिक्रापूरच्या पासून कोरेगावपर्यंत ही सर्व नाती जोडताना अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. विशेषतः या ठिकाणी पोपटरावजी गावडे या ठिकाणी उपस्थित झाले. अधिक न बोलण्याचा समय नाही, या नात्याला या ठिकाणी आज पूर्णविराम झालेला आहे. 10 दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबियावरती आणि ग्रामस्थांची जी दुःख शोकाकुल परिस्थिती निर्माण झाली, त्या सर्वांची ताकद परमेश्वराने या कुटुंबियांना द्यावी अशा प्रकारची भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी मी निलेश भाऊ यांच्या कुटुंबियांना 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी पुकारतो आणि ती देण्याचं काम या ठिकाणी आपण दशकडे झाल्यानंतर सर्वांना विनंती आहे की आपण याचा सर्वांनी या ठिकाणी विचार करावा अशी विनंती करतो. पंडावजी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य रमेशजी भुजबळ, BBRG. महिना जाता जाता परमार्थाची कारदार आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या अर्थ सांगण्याचा प्रयत्न हरिभक्ती पारायण गुरुवर या संत साहित्याच्या गड्या अभ्यासक बाळासाहेब महाराज साळवे यांनी आपल्या परोच्या रूपी सेवेतून केलेला आहे. ह्या मातेनी संघर्ष केला, कुटुंब उभं केलं. संघर्ष तर सर्वांच्या जीवनात असतो. वतीनं 5,000 रुपयाची देणगी देऊ इच्छितो. उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं हरिभक्त परायण भालेकर महाराज म्हणून आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी मंठणपासून सगळं माहेरवासी आणि सगळी काही नेते मंडळी, कारभारी मंडळी, विविध क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माणूस गरीब की श्रीमंत यापेक्षा तो समाजात कसा वागतो हे अति महत्वाचं आहे. नवनाथ शेठने या ठिकाणी आवाहन केलं ते अगदी बरोबर आहे आणि योग्य आहे की या कुटुंबावर अनेक गोष्टीचे प्रसंग या ठिकाणी आलेले आहेत आणि हे प्रसंग सावरण्याची खऱ्या अर्थानं आपली सामाजिक जबाबदारी आहे. नंदाबाई जगताप आमच्या बरोबर पंढरीच्या वारीला सुद्धा अनेक वेळा आम्ही बरोबर असायचो. अशी स्थापड आणि स्पष्ट बोलणारे त्यांच्या माहेरचे असणारे क्षीरसागर कुटुंब हे सुद्धा त्या ठिकाणी मलटणमध्ये एक चांगलं कुटुंब, जमीनदार कुटुंब, समाजामध्ये वावरणारं कुटुंब, अशा संस्कारांमधून त्यांचं जीवन गेलं. मी या ठिकाणी अधिक न बोलता त्यांच्या चिरंतात्म्यास परमेश्वरांची शांती लाभावी अशी या कुटुंबाला माझ्या वतीने 1,000 रुपयाची मदत या ठिकाणी जाहीर करतो, रोख देतो. राहुलदादा करपे युवा उद्योजक 11,000 रुपये, नवनाथ सासवडे 3,000 रुपये, रमेश गडदे सरपंच शिक्रापूर 5,000 रुपये, त्रिनयनजी कळपकर सदस्य ग्रामपंचायत शिक्रापूर 5,000 रुपये, प्रकाशजी युवा आपले ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं 5,000 रुपये, राजेभाऊजी मांढरे भाजपचे नेते यांच्याकडनं 5,000 रुपये, सनीभाऊ जाधव यांच्याकडनं 1,000 रुपये, दत्ताभाऊ हरगुडे राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते यांच्याकडनं 5,000 रुपये, नवनाथजी हरगुडे यांच्याकडनं 2100 रुपये प्राप्त झाले. धन्यवाद. याही ठिकाणी जर कोणाला मदत जगताप कुटुंबाला द्यायची असेल तर त्याही यांनी यायचं आणि आपली श्रद्धांजली वाचली.
या ठिकाणी आलेले आहे त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांच्या वतीनं आणि योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुल दादा यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. 2 मिनिटांमध्ये श्रद्धांजली करायची. 2 मिनिटांमध्ये श्रद्धांजली व्यक्त